सह्यांचळाची ये चुळके, जयाचे प्रभा मंडळ फांके, तो श्री दत्त ललाट फळके, नमस्करी तू असे, दत्तात्रेय महाराज की जय। आज आपली पदयात्रा श्रीकृष्ण मंदिर उमरखेड या ठिकाणी येऊन पोचलेली आहे। सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा त्रास सहन करत 2 दिवस खूप पाऊस होता, तर आता 2 दिवसापासून खूप उष्णता होऊ लागलेली आहे। परंतु आपण श्री दत्तात्रेय प्रभूंची स्थान करण्यासाठी, बाराखंडी करण्यासाठी आपण निघालेलो आहोत। आणि या प्रवासामध्ये होणारा जो काही त्रास आहे, तो त्रास आपण सर्वजण सहन करत असता। परमेश्वर भक्तीचे एक विशेष महत्त्व असं आहे की हा त्रास सहन केल्यामुळे तुम्ही आर्जलेल्या दुःखरूप कर्म जे आहे, त्या दुःखरूप कर्मांचा काय होत असतो, नाश होत असतो। कारण हा जीवात्मा जो आहे, हा प्रत्येक क्षणाला काही ना काही कर्म करत असतो। त्याचा एकही क्षण कर्म केल्याशिवाय राहत नाही। नाही कशी क्षणमपि जात तिष्ठत् कर्मकृत, कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतीजैर्गुणे। हा मनुष्य प्रत्येक क्षणाला त्रिगुणात्मक प्रकृतीला वश होऊन कर्म करत असतो। आणि या कर्मार्जकत्वामुळे जीवाला सुखदुःखाची बंधनं प्राप्त झालेली आहेत। आणि मग या बंधनातून मुक्त होण्यासाठी ज्या वेळेला सर्व बाजूचे उपाय संपतात, त्यावेळेला शेवटी हा मनुष्य असा आहे की मग परमेश्वराची शरणागती पत्करतो। आणि मग ही शरणागती त्याला फलदायक होते। या यवतमाळ जिल्ह्यावर प्रामुख्याने जर पाहिलं तर दत्तात्रेय प्रभूंचं कृपा वरदान आहे। कारण माहूरगडचं स्थान आणि या परिसरात निर्माण झालेल्या ज्या 12 खांडी आहेत, त्या संपूर्ण एक दैलेखांडीचा अपवाद जर सोडला तर या सर्व खांडी ज्या आहेत, ज्या खांडींची निर्मिती पंडित विश्वनाथ व्यासांनी आपल्या तपश्चर्येच्या द्वारे केलेली आहे, या सर्व खांडी प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यामध्येच आहेत। आणि या यवतमाळ जिल्ह्यामध्ये असल्यामुळे खरोखरच हा जिल्हा, या जिल्ह्यातले सद्भक्त खरोखर भाग्यवान आहे की ज्या जिल्ह्यावर दत्तात्रेय प्रभूंची कृपा छाया आहे। आणि म्हणून आपण शेकडो किलोमीटर अंतरावरून येऊन ही स्थानं नमस्कार करण्यासाठी आलेलो आहोत। आता आजचा विषय असा आहे, दत्तात्रेय प्रभूंची, दत्तप्रभूंची जी भक्ती आहे त्याची फलश्रुती काय आहे। आपणाला यामागे सांगितलं गेलेलं आहे की श्री दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाची, भक्तीची फलश्रुती तात्काळ आहे, जलद गतीने आहे। तिथे कुठल्याही प्रकारचं अडचण, व्यत्यय, अडथळे काही नाही। फक्त आपल्या अंतःकरणातली जी भावश्रद्धा आहे, ती भावश्रद्धा, ती साधना त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, पोहोचणं गरजेचं आहे। आणि म्हणून त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। दत्तप्रभूंच्या चरित्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आलेली आहेत की त्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंच्या भक्तीची फलश्रुती जी आहे ही तात्काळ प्राप्त झालेली आहे। तर भक्ती म्हणजे काय नेमकं? आम्ही भक्ती करतो, भक्ती शब्दाचा काय अर्थ आहे? भक्ती शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केलेली आहे की भज्य सेवायाम हेच दयाचे लक्षण। मग फक्त नामस्मरण करणं ही भक्ती तर आहे, पण फक्त नामस्मरण ही भक्ती नाही आहे। फक्त देवपूजा करणं ही भक्ती नाही, नामसाधना करणं ही भक्ती नाही। तर भक्तीची विविध रूपं सांगितलेली आहेत। तसे कर्मराठीच्या शास्त्रामध्ये नवविधा म्हणजे 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे। ती नवविधा भक्ती मानव संप्रदायाच्या आचार प्रणालीमध्ये सुद्धा आहे।
आणि ही भक्ती ज्याला आपण दत्तात्रय प्रभूंसारखे चिरायू अवतार की ज्यांनी चारी युगामध्ये उद्धरणाची प्रवृत्ती स्वीकारलेली आहे, नाहीतर तसा परमेश्वरावताराचा नियम असा आहे की एका युगासाठी एकच अवतार कार्यरत असतो, परंतु दत्तात्रय प्रभूंनी अशा प्रकारची प्रवृत्ती स्वीकारलेली आहे की चारही युगामध्ये जीवांचं उद्धरण करायचं आहे. आणि मग हा मनुष्य ज्या वेळेला आपल्या पूर्वार्जकास्तव जो दुःखी कष्टी होतो आणि मग तो देवाकडे धाव घेतो की मी या दुःखातून मुक्त झालो पाहिजे, मग त्यासाठी तो देवाकडे धावतो आणि त्यातले त्या दत्तात्रय प्रभूंसारखा जो अवतार आहे तिथे शरणागत होतो. त्याचं कारण असं आहे की दत्तात्रय प्रभूंच्या भक्तीची जी फलश्रुती आहे ती अतिशय शीघ्र गतीने आहे, तिथे विलंब नाही आहे आणि विलंब नसल्यामुळे त्याचं फळ ताबडतोब प्राप्त होत असतं. आपल्याला कार्तवीर्य राजाचं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल की कार्तवीर्य राजा जो होता हा उपाळिंग होता. उपाळिंग म्हणजे त्याच्या हाताची जी बोटं आहेत ती बोटं संपूर्णपणे नष्ट झालेली होती. परवा रायरकर बाबांनी सांगितलं की हे पात्रक्षोभाचं कार्य आहे. एखाद्या सत्शील पात्राला दुखवलं, त्याच्यामुळे दुखवल्यामुळे त्याची जी देहाभिमानिनी देवता आहे ती क्रुद्ध होते आणि अशा प्रकारचे पुढे निष्पन्न होतात. हा कार्तवीर्य राजा जो आहे हा उपाळिंग म्हणजे या हाताची जी बोटं आहेत ती त्याला नव्हती. मग आता पूर्वीच्या काळी असा एक नियम होता, दंडक होता की अंगामध्ये जर कुठल्या प्रकारचं व्यंगत्व असेल तर ती व्यक्ती राजसिंहासनावरती बसण्यासाठी अयोग्य असते. आपल्याला महाभारताचं धृतराष्ट्राचं उदाहरण घेता येईल की धृतराष्ट्र हा वडील बंधू असताना सुद्धा त्याच्या अंधत्वामुळे ती सत्ता, हस्तिनापूरची जी सत्ता आहे ती पंडूच राजाच्या घरामध्ये चालून आलेली होती. कारण गादीवर बसणारा जो राजा आहे हा निर्व्यंग असला पाहिजे, त्याच्या शरीरामध्ये कुठलं व्यंगत्व नको आहे. तो आंधळा, बहिरा, मुका, अपंग असा असता कामा नये. तर संपूर्ण मानव देहाचं जे युक्तत्व आहे ते युक्तत्व त्याच्या ठिकाणी असणं फार महत्त्वाचं असतं. आणि हे युक्तत्व या कार्तवीर्य राजाच्या ठिकाणी सुद्धा नव्हतं, कारण त्याला ते अवांतर सगळ्या व्याधी प्राप्त झालेल्या होत्या. आणि मग त्यांनी प्रधानाला सांगितलं की आम्ही आता कुठेतरी हात जोडण्यासाठी जात आहोत, तेव्हा राज्यकारभार तुम्ही सांभाळावा. जर आमच्या सुदैवाने आम्हाला हात परत प्राप्त झाले तर आम्ही पुन्हा राजगादीवरती बसून राज्यकारभार चालू. आणि म्हणून हा कार्तवीर्य राजा जो आहे हा कार्तवीर्य राजा अनेक ऋषींचे आश्रम शोधत 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 तो सह्याद्री पर्वतावरती आलेला आहे. आणि सह्याद्री पर्वतावरती आल्यानंतर ज्या सर्वतीर्थ तळाच्या काठी दत्तात्रय प्रभूंचा आश्रम आहे तिथं तो पोचलेला आहे. तिथं त्यांनी तिथलं वातावरण पाहिलं की हे वातावरण कसं आहे, इथे आश्रम आहे प्रभूंचा. त्याने पाहिलं निर्वैर भूते म्हणजे प्राणी मात्र जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपला वैरभाव विसरून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. नाहीतर वाघ आणि हरिण, वाघ आणि गाय, पशु, शेळी हे कसे वैरत्व असणारे प्राणी आहेत, परंतु एकाच ठिकाणी क्रूर स्वभावाचे हिंसक प्राणी आणि इतर जे प्राणी आहेत ते एकाच परिसरामध्ये एका ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. हे त्याने त्या ठिकाणी पाहिलं आणि मग त्याला वाटलं की हा आश्रम आहे. आणि मग तो दत्तप्रभूंचा आश्रम असल्यामुळे त्याने ठरवलं की हे श्री दत्तप्रभूंची आपण सेवा करायची. त्याला हे परमेश्वर अवतार आहे अशी प्रचिती नव्हती, पण कोणीतरी श्रेष्ठ थोर महापुरुष आहेत ही त्याला तेवढी जाणीव होती. कारण परमेश्वराची प्रतीती अशी कोणाला येत नसते, त्यासाठी परमेश्वराला बोध द्यावा लागतो, बोधशक्ती द्यावी लागते. त्यावेळेला हा परमेश्वर आहे आणि मी जीव आहे
अशा प्रकारची प्रतिती त्या ठिकाणी काय होत असते, निष्पन्न होत असते. हे कुणीतरी सामर्थ्यवान पुरुष आहे, या उद्देशाने तो कार्तवीर्य राजा जो आहे तो दत्तात्रय प्रभूंच्या आश्रमामध्ये राहिलेला आहे आणि सेवा दास्य करू लागलेला आहे. आपल्या परमार्गामध्ये सेवा दास्याचं खूप मोठं महत्त्व आहे. पंडित माहीमभट्टांना सुद्धा स्वामींनी दास्य कराल तर मुक्ती मिळेल हा स्पष्ट उपदेश स्वामींनी त्यांना केला होता. नाहीतर दुसरा एखादा जर गुरु असता तर तो माहीमभट्टांना म्हणाला असता की तुमच्यासारखे षडशास्त्र संपन्न ब्राह्मण आम्हाला शिष्य म्हणून मिळालेले आहेत, तर आपण वेगळ्या मोठ्या मोठ्या ग्रंथांची शास्त्र निर्मिती करूया, ग्रंथ निर्माण करूया. नाही, नुसते ग्रंथ निर्माण केल्याने उद्धार होत नसतो. तर जो दास्याचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो ते दास्य परमेश्वराचं जे दास्य आहे ते दास्य तुमच्या दुःखरूप कर्मांचा नाश करतं, की जी कर्म तुम्ही जोडलेली आहे ती पुन्हा भोगार होत नाही, भोगावी लागत नाही, असा ब्रह्मविद्येचा शास्त्र सिद्धांत आहे. आणि म्हणून माहीमभट्टासारख्यांना स्वामींनी दास्य विहित केलेला आहे. आपण सुद्धा हे स्वामींनी जो आपल्याला महत्त्वाचा जो मूलमंत्र सांगितलेला आहे ते दास्य आपण जिथे जाईल तिथे केलं पाहिजे. आम्ही मंदिरामध्ये येतो, फक्त देवपूजा करतो, निघून जातो. गाड्या करून हजारो रुपये खर्च करून आम्ही स्थान नमस्कार करायला जातो. आम्ही फक्त देवाला विडा वाहतो, लिळा माहीत असेल तर लिळा आठवतो, 5 दंडवत घालतो, त्या ठिकाणी कोणी साधुसंत असतील त्यांना दानदक्षिणा देतो, कुठे अन्नदान करतो, पण दास्य आम्ही करत नाही. आमच्याकडे गाड्या असतात, 8 दिवसाचं नियोजन असतं, कोणाचं 10 दिवसाचं नियोजन असतं, परंतु दास्याचं नियोजन कुठं आहे? आपण कधी असं केलं का की एखाद्या स्थानापाशी गेलो, आपण डोमेग्रामला गेलो असेल, जाळीच्या देवाला गेलो असेल, पैठण पंचायतला गेलो असेल, मग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जे काही विडावसर करायचा, नामस्मरण करायचं, स्थानाचं स्नान घालायचं एवढं झालं की झालं. उलट आपण त्या ठिकाणी कधी स्वच्छता अभियान राबवलं का? एवढे हजारो शेकडो उपदेशी स्थानवंदन करायला जातात, परंतु एक 15 मिनिटाचा वेळ आपण हातामध्ये खराटे घेऊन स्थानाचा परिसर कधी स्वच्छ केला का? स्थानाचा परिसर आम्ही कधी स्वच्छ करत नाहीये. तर विषय हा चाललेला आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही स्थानाची स्वच्छता करत नाही. उलट आमच्या जवळच्याच कॅरी बॅगा, नारळाच्या शेंड्या, कागद तिथे फेकून स्वच्छता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. तर माझं असं म्हणणं आहे की आपण ज्यावेळेला स्थानवंदनासाठी जातो त्यावेळेला त्या ठिकाणी कमीत कमी 15-20 मिनिटे, अर्धा तास त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ केला पाहिजे. एखादं गाव कमी झालं तरी चालेल, परंतु तो परिसर स्वच्छ केला पाहिजे. पंजाबमध्ये व्यास नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी राधास्वामी सत्संग यांचं प्रमुख केंद्र आहे. ते लोक एवढं सेवाभाव त्या ठिकाणी पाहिला आम्ही एकदा. म्हणजे आमच्या स्वामींनी आम्हाला सेवाभाव सांगून सुद्धा आमच्या कृतीत तो उतरलेला नाही, तो उतरला पाहिजे. तर विषय याच्यावरून निघाला की तो कार्तवीर्य राजा जो आहे हा कार्तवीर्य राजा त्या ठिकाणी दास्य करू लागला. आता त्या ठिकाणचे इतर जे भक्तगण आहेत त्यांच्याकडे पण सेवा वाटून दिलेल्या होत्या. कोणी कोणतं काम करायचं, कोणी कोणतं काम करायचं. तसं गोविंद प्रभूंच्या सन्निधानामध्ये कामाचं व्यवस्थापन पूर्णपणे सर्व झालेलं होतं. तेव्हा पंडित माहीमभट्टांना सुद्धा त्या ठिकाणी काम काही नाही आहे हे लक्षात आलं. शेवटी त्यांनी निरीक्षण केलं दिवसभर आणि त्यांच्या लक्षात आलं की श्रीप्रभूबाबांसाठी उपहार तयार झाल्यानंतर चुलीची राख भरून टाकण्याचं कोणी काम करत नाही आहे. म्हणून आबाईसांना विनंती केली की मला चुलीची राख भरून टाकण्याचं काम द्या. विषय याच्यावरून निघाला की त्या दत्तात्रय प्रभूंच्या आश्रमामध्ये कार्तवीर्य राजा गेल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, दत्तात्रय प्रभूंचं स्नान झाल्यानंतर त्यांचे जे केशकलाप आहेत, केशकलाप म्हणजे केसांचा जो समुदाय, कारण श्री दत्तात्रय प्रभू जटाधारी होते, तो जो केशकलापाचा जो समूह आहे तो स्नान केल्यानंतर तो सुकवता आला पाहिजे यासाठी त्यांनी काय केलं, एक धूपपात्र बघितलं आणि त्या धूपपात्रामध्ये
विस्तव आणायचा, त्याच्यावर दशांग धूप टाकायचा, 10 प्रकारचा सुगंधी धूप जो आहे तो दशांग धूप त्याच्यावरती टाकायचा आणि दत्तात्रेय प्रभूंचे केशकलाप धूप दाखवून वाळवायचे. एके दिवशी काय प्रकार घडला की दत्तात्रेय प्रभूंचं स्नान झालेलं आहे आणि स्नान झाल्यानंतर हा कार्तवीर्य राजा धूप पात्र पाहू लागला, परंतु ती वस्तू ज्या जागेवर ठेवलेली होती ती तिथे काही दिसली नाही. त्याच्यावर थोडासा तो गडबडला. आपलंसुद्धा असंच होतं, एखादी लागणारी वस्तू जी असते तिची जर जागा बदलली तर ती वस्तू आपल्याला सापडत नाही. म्हणून विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे, कोणती वस्तू जिथल्या तिथं ज्या त्या जागेवर सापडणं याला शिस्त म्हणतात. आपल्या असंच होतं, कधी इकडची वस्तू तिकडे, तिकडची वस्तू इकडे, परंतु वस्तूची जागा जर निश्चित असेल तर ती वस्तू आपल्याला पटकन सापडते आणि आपला वेळ वाया जात नाही. कारण वेळेचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे. आपल्याला आपण या कलियुगामध्ये जन्मलो, जास्तीत जास्त 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये अपमृत्यू कोणी जोडले असतात, ते अपमृत्यू प्राप्त होत असतात आणि मग त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळं काही भक्तीचा आरत चालवायचा आहे. त्या कार्तवीर्य राजाला ते धूपपात्र काही लवकर सापडेना. मग आता वेळ विलंब जर झाला तर दत्तात्रेय प्रभूंचे केशकलाप वाळले जातील आणि आपल्या दाशाचा तिथे काही उपयोग होणार नाही. म्हणून त्याने काय केलं, पुढचा मागचा कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी विस्तव होता, तो विस्तव आपल्या ज्या हातापायाचे थापे झालेले होते त्याच्यावरती त्यांनी तो विस्तव घेतला आणि त्याच्यावरती सुगंधित धूप टाकून तो दत्तात्रेय प्रभूंना दाखवू लागला. परंतु विस्तव आहे तो त्याचं काम करणार आहे. त्यांनी त्याचं काम करायला सुरुवात केली. त्या प्रखर विस्तवामुळे त्या कार्तवीर्य राजाच्या हाताची जी त्वचा आहे ती त्वचा जळायला लागली आणि त्याचा करपट दुर्गंध वास येऊ लागला. मग दत्तात्रेय प्रभूंनी करपटाने आल्यानंतर पाठीमागे वळून बघितलं. तसा परमेश्वर सर्वज्ञच आहे, पण मानवेशाच्या मानाने काही काही गोष्टी परमेश्वराने स्वीकारलेल्या असतात. दत्तात्रेय प्रभूंनी मागे वळून बघितलं, काय प्रकार आहे, वास कसला येतो, दुर्गंधी कसली येते. पाहता तो या कार्तवीर्य राजाने आपल्या तळ हातावर विस्तव टाकून तो धूप दाखवत आहे आणि मग दत्तात्रेय प्रभू प्रसन्न झालेले आहेत. दत्तात्रेय प्रभू म्हणतात, सांडी सांडी माग तुला मी काय काय पाहिजे ते. तेव्हाच कार्तवीर्य राजा म्हणतो, जी जी आपण ते जाणत आहात, आपण सर्वज्ञ आहात, आपल्याला माहिती आहे मी कशासाठी करतो आहे. तेव्हा दत्तात्रेय प्रभूंनी त्याला वरदान दिलेलं आहे की सहस्र भुजा होतील, आतुर बळीया होशील आणि चक्रवर्ती पद तुला प्राप्त होईल. हे दत्तात्रेय प्रभूंच्या भक्तीचं तात्काळ मिळालेलं फळ आहे, लक्षात ठेवा. तात्काळ मिळालेलं फळ आहे. कारण दत्तात्रेय प्रभूंचं देणंच असं आहे, दानच असं आहे की ते तत्काळ मिळतं. मात्र भक्त जो आहे तो तशा पद्धतीचा पाहिजे, त्याच्या अंतकरणात तशी भावश्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. आपलं काय होतं, आपलं याच्यामध्ये कुठेतरी कमी अधिक होतं, त्याच्यामुळे मग आम्हाला त्या भक्तीची फलश्रुती प्राप्त होत नाही. परंतु आपली निष्ठा जर असेल तर मग मात्र निश्चित प्राप्त झाल्याचं राहणार नाही. आणि मग दत्तात्रेय प्रभू म्हणतात, सहस्र भुजा होतील, ते 1000 हात मिळेल. आता वास्तविक 1000 हात नाही तर 1000 हातांमध्ये जी शक्ती आहे ती 1000 हातांची शक्ती तुला या 2 हातामध्ये प्राप्त होईल. आतुर बळीया होशील, तुला या जगामध्ये कोणीही जिंकू शकणार नाही. आणि तिसरं वरदान दिलं की चक्रवर्ती पद होईल. आता चक्रवर्ती कुणाला म्हणतात, आपण राजे रजवाडे यांचा इतिहास ऐकतो, कथा ऐकतो, वाचतो, तर चक्रवर्ती कुणाला म्हणतात, चक्रवर्ती त्याला म्हणतात की ज्याच्या राज्यामध्ये कधी सूर्य मावळत नाही त्याला चक्रवर्ती राजा असं म्हणतात. इंग्रज जे होते, इंग्रज चक्रवर्ती होते, त्यांचं जगातल्या अनेक देशांवरती राज्य होतं. भारतावर राज्य होतं, तर तिकडे आफ्रिकेतल्या काही देशांवर राज्य होतं, काही युरोपमधल्या देशांवर राज्य होतं. म्हणजे
या इंग्रजांच्या राज्यामध्ये कधी सूर्य मावळत नव्हता आणि त्यांना चक्रवर्ती असं म्हटलेलं आहे. दत्तात्रय प्रभू कार्तवीर्य राजाला जे वरदान देतात की चक्रवर्ती पद होईल. आता 3 प्रकारचे वरदान दिले, परंतु ते 3 प्रकारचे वरदान टिकवण्यासाठी 3 अटी दत्तात्रय पण त्याला घालून दिल्या. कारण कुठलीही गोष्ट जर प्राप्त झाली त्याच्यासाठी नियम अटी लागू असतात. आणि मग दत्तात्रय प्रभूंनी 3 अटी घातल्या की स्त्री, ब्राह्मण आणि गाय या 3 व्यक्तींना, या तिघांना जर तू दुखवशील तर मग मात्र तुझा नाश होईल. अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंनी वरदान दिलं. आपला विषय हा चाललेला आहे की कार्तवीर्य राजाने ज्या श्रद्धेने, ज्या पद्धतीने भक्ती केली त्याची फलश्रुती जी आहे ती फलश्रुती त्याला तत्काळ प्राप्त झालेली आहे. आणि मग त्याचं नाव बदललं गेलं. कार्तवीर्य राजा जो आहे त्याचं नाव झालं सहस्रार्जुन. 1000 हातांचं बळ असलेला तो राजा सहस्रार्जुन झालेला आहे. मग पुढे जाऊन त्याच्याकडून 3 अटी नियमांचा काय झालेला आहे, भंग झालेला आहे. हा त्याचा अप्रयत्न आहे. आपल्याकडून सुद्धा आपल्या जीवनामध्ये कधी अप्रयत्न घडतोच ना. चुकीचं काम करतो आपण, किंवा केलेल्या कामाची फलश्रुती काय आहे याचा कुठल्याही प्रकारे विचार न केला गेल्यामुळे आपल्याला सुद्धा अशा प्रकारचे काय होतं, दुःख प्राप्त होतात. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंच्या भक्तीची जी फलश्रुती आहे ती फलश्रुती अतिशय जलद अशा प्रकारची आहे. कारण शीघ्रचरितत्व हे दत्तात्रय प्रभूंचं वैशिष्ट्य आहे. जो दत्तात्रय प्रभूंच्याकडे जो येईल त्याला त्याच्या भक्तीचं, नामस्मरणाचं फळ तात्काळ मिळेल अशा प्रकारची प्रवृत्ती दत्तात्रय प्रभूंनी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंची आपण सुद्धा संकट निवृत्तीसाठी, संकटातून मुक्त होण्यासाठी आपण दत्तात्रय प्रभूंच्या दुसऱ्या नामाचं प्रामुख्याने स्मरण करत असतो. आता पुढे मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रामुख्याने आपले सर्व भक्त मंडळी काय करतात, दुसऱ्या नामाचं स्मरण करतात. आणि म्हणून दुसऱ्या नामाचं जे स्मरण आहे ते तात्काळ फलश्रुतीसाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे आहे. परंतु ती नामसाधना जी आहे ती नामसाधना तशा पद्धतीने होणं गरजेचं आहे. तशा पद्धतीने आपण नामस्मरण केलं पाहिजे. पहिल्यांदा गंमत काय होते आपली, नामस्मरण करायला आपण बसतो, पहिले आपली बैठकच चुकीची असते. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. बैठक कशी असावी, भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, संप्रेक्ष नासिकाग्रम दिशश्चा नवलोकयन. बैठक बसल्यानंतर पाठीचा कणा ताठ पाहिजे, मानेचा कणा ताठ पाहिजे आणि आपली दृष्टी जी आहे नाकाच्या टोकाकडे पाहिजे. आणि हे पहिल्यांदा बैठक साधल्यानंतर मग आपण नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा या माध्यमातून आपण काय करतो, ध्यानधारणा करू शकतो. नाही तर मन चंचल आहे, त्याची एकाग्रता जी आहे एकाग्रता साधण्यासाठी आपल्याला लीळा मूर्तीचाही आठव करावा लागतो. हा लीळा मूर्तीचा आठव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनाची एकाग्रता साधत नाही. आणि ही मनाची एकाग्रता साधण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. मुखाने नामाचं उच्चारण करायचं आहे, लीळा आठवायची आहे, मूर्ती आठवायची आहे, श्रीचरणापासून श्रीमुकुटापर्यंत. आणि चेष्टा म्हणजे परमेश्वराने निर्जीव पदार्थाशी या निर्हेतुक क्रीडा केलेल्या आहेत, त्याला चेष्टा असं तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये म्हटलेलं आहे. ते केल्यानंतर मग खरी आपल्याला काय होते, मनाची एकाग्रता साधते. आणि ही मनाची एकाग्रता साधल्यानंतर ते केलेलं जे नामस्मरण आहे ते नामस्मरण काय होतं, फलदायी ठरतं. आणि मग अशा पद्धतीने तशी कार्तवीर्य राजाने एकनिष्ठेने भक्ती केली, त्या भक्तीची फलश्रुती त्याला तात्काळ प्राप्त झाली. आणि म्हणून जे कोणी अशा पद्धतीने दत्तात्रय प्रभूंचं नामस्मरण करतात, किंवा साधा हे घ्या की आपण दत्तात्रय प्रभूंच्या विषयाची सेवा करतो. आता वास्तविक कोणाला प्रश्न पडेल की विशेष जो आहे तो जड आहे आणि त्याची सेवा केल्याने काय मिळणार आहे,
कदाचित पुढच्या व्यक्तीला असा प्रश्नही निर्माण होत असेल, परंतु तो नुसता विशेष नाही आहे, तर त्याच्यात विशेषत्व आहे. आपल्या देवपूजेमध्ये जी देवपूजा आहे त्याला आपण विशेष असं म्हणतो. विशेष का म्हणतो त्याची अनेक कारणं आहेत, तर ते सगळे या ठिकाणी मला स्पीकरमधून सांगता येणार नाही. तर त्या ठिकाणी परमेश्वराचं ज्ञानरूप सामर्थ्य जे आहे ते ज्ञानरूप सामर्थ्य त्या ठिकाणी काम करतं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची सेवा करता त्यावेळेला त्या ठिकाणी असलेलं जे कृपा सामर्थ्य आहे, ज्ञानरूपी सामर्थ्य आहे, ते तुमच्यासाठी काय करतं, अभिमान घेतं. आणि म्हणून जुन्या काळामध्ये सुद्धा जुने वृद्धाचार पाहिले तर मोठे मोठे संतमंतसुद्धा दत्तात्रय प्रभूंच्या विषयाची सेवा करत होते, आजही करतात. कारण त्या सामर्थ्याला ही जाणीव आहे की हा माझी सेवा करतो आहे, आणि त्याच्यामुळे ते सामर्थ्य काय करतं, तुमच्यासाठी अभिमान घेतं. आणि मग दत्तात्रय प्रभूंचं विशेषाची आपण सेवा जेव्हा करतो तेव्हा तिथे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा अभिमान त्या ठिकाणी काय केला जातो, स्वीकारला जातो. अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंच्या भक्तीची जी फलश्रुती आहे ती फलश्रुती कशी आहे, तत्काल आहे. आणि म्हणून आपण सुद्धा सांसारिक जीवन जगत असताना ज्या वेळेला आपल्यावरती अनेक प्रकारच्या अडचणी येतात, संकटे येतात, व्यत्यय येतात, अडथळे येतात, कामं होत नाही, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आपल्या जीवनामध्ये असतात. अशा वेळेला दत्तात्रय प्रभूंच्या नामाचं स्मरण जर आपण केलं तर निश्चितपणे त्याची तत्काल फलश्रुती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आता याच विषयावरती आता मी इथे थांबणार आहे. चरित्रामध्ये उदाहरणं अजून भरपूर आहेत देण्यासारखी, परंतु पुढचे बाकीचे सर्व कार्यक्रम वेळेत होणं आपल्याला गरजेचं असतं. आणि म्हणून ज्या वेळेला संकट, अडचणी, आपत्ती येतील त्यावेळेला दत्तप्रभूंच्या नामाचं स्मरण करावं. याचा अर्थ आमच्या स्वामींचं पाचनाम काम करत नाही असं कोणी समजू नये. ते सुद्धा नाम तितकंच प्रभावी आहे, तितकंच हे आहे. परंतु दत्तात्रय प्रभूंनी या परमार्गाचा अभिमान स्वीकारलेला आहे. तो चतुर्युगी अवतार आहेच आहे, परंतु हा आपला परमार्ग म्हणजे हा परमेश्वराचा मार्ग, त्याला परमार्ग म्हटलेला आहे. हे मानभाव संप्रदाय हे जे नाव आहे हे 17व्या शतकामध्ये या पंथाला प्राप्त झालेलं आहे. याचं पहिलं नाव परमार्ग, दुसरं नाव भटमार्ग. कारण श्री नागदेवाचार्यांच्या समकालीन बहुतांशी ब्राह्मण वर्ग या पंथामध्ये आलेला आहे, त्याने अनुयायीचं स्वीकारलेलं आहे, म्हणून भटमार्ग नाव पडलं. पुढे याचं नाव पडलं अच्युत मार्ग. अच्युत तो परमेश्वर की ज्याच्या पदाला गेला असता कधी पतन होणं नाही, तर ज्या परमेश्वराकडून जी फलश्रुती प्राप्त झाली त्याच्यापासून कधी पतन होणं नाही, तो अच्युत मार्ग. मग महात्मा पंथ, कारण साधू संन्यासांची संख्या पहिले आपल्या पंथात खूप जास्त होती. उत्तर भारतामध्ये 1.25 लाख मार्ग की जय अशी म्हणण्याची पहिली प्रथा होती. म्हणजे 1.25 लाख साधू संत होते. आता खूप कमी झाले, 1 झाले, त्याच्या 8-10 हजार असतील. त्यानंतर या संप्रदायाचा ज्याला उत्तर भारतामध्ये प्रवेश झाला त्यावेळेस श्रीकृष्ण भक्त आहे म्हणून जयकृष्णी पंथ असे या संप्रदायाचं नाव पडले. 5 नावं झाली. आणि 6वं नाव महानुभाव पंथ. म्हणजे महा म्हणजे मोठा, अनुभव म्हणजे तेज बल. मोठ्या तेजाने बलाने जो युक्त आहे तो महानुभाव. हे तेज बल कशाचं आहे तर ते आहे ज्ञानाचं, त्यांच्या आचाराचं, त्यांच्या तपश्चर्येचं. अशा प्रकारचं हे बल आहे. म्हणून इतर जे जन लोक आहेत ते महानुभाव म्हणू लागले. नाहीतर मानव शब्दाचा अर्थ भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. मानव जन म्हणजे श्रेष्ठ जन, परंतु खऱ्या अर्थाने हे मानव आहेत. हे प्रशस्तीपत्रक अन्य लोकांकडून या संप्रदायाला मिळालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून याचं खरं नाव परमार्ग आहे. तर या परमार्गामध्ये आमच्या स्वामींनी विहित केलेले पंचकृष्ण अवतार आहेत. त्याच्यामध्ये 3 अवतार अविद्यमान आहेत, 2 अवतार विद्यमान आहेत.
दत्तात्रय प्रभू आणि श्री चक्रप्रभू हे दोन उभयदृश्य अवतार विद्यमान आहेत आणि या दत्तात्रय प्रभूंनी आपल्या परमार्गाचा विशेष प्रकारे अभिमान स्वीकारलेला आहे आणि त्या अभिमानामुळे आपण केलेल्या नामसाधनेची, भक्तीची, उपासनेची जी फलश्रुती आहे ती जलद गतीची आहे. आणि म्हणून तुम्हाला प्रापंचिक जीवनामध्ये ज्या ज्याला काही अडचणी प्राप्त होत असतील त्यावेळेला अवश्यमेव दत्तप्रभूंच्या नामाचं स्मरण करावं आणि त्याच्यापासून मिळणारा लाभ प्राप्त करून घ्यावा. एवढे विचार या ठिकाणी व्यक्त करून मी थांबतोय. श्री दत्तात्रेय महाराज की